महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष माननीय श्री अविनाश जाधव साहेब, वसई विरार शहराध्यक्ष माननीय श्री प्रवीणदादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नायगाव शहर संघटक माननीय श्री प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली नायगाव पूर्व येथे पार पडलेला हा भव्य पक्षप्रवेश सोहळा केवळ एका राजकीय कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता, तर तो विश्वास, आशा आणि नव्या सुरुवातीचा क्षण होता. 50हून अधिक नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आपला विश्वास व्यक्त केला. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता, डोळ्यांत आशा होती आणि मनात एकच भावना होती, आता आपल्या प्रश्नांना न्याय मिळेल. या पक्षप्रवेशात केवळ मराठी बांधवच नव्हते, तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले इतर भाषिक नागरिकही मोठ्या विश्वासाने सहभागी झाले. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार स्पष्ट आहे. महाराष्ट्रावर प्रेम करणारा, मराठी भाषेचा सन्मान करणारा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उभा राहणारा प्रत्येक नागरिक आपलाच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही केवळ एका समाजाची नाही, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न यासाठी कोणताही भेदभाव न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नायगाव आजही प्रत्येक नागरिकासोबत खंबीरपणे उभी आहे आणि कायम उभी राहील. आज पक्षप्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच अपेक्षा होती, आता आपल्या भागातील प्रश्न मार्गी लागतील, आपल्या आवाजाला न्याय मिळेल आणि आपल्या हक्कासाठी कोणीतरी ठामपणे लढेल. हाच विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्वात मोठी ताकद आहे. आजचा हा पक्षप्रवेश केवळ 50 जणांचा नाही, तर तो वाढत्या विश्वासाचा, एकजुटीचा आणि नायगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेल्या नव्या पावलाचा आहे. जय महाराष्ट्र, जय मनसे. तुम्ही आता मनसेचा एक परिवाराचा भाग झालेला आहे, तर आपण एकमेकांना समजून घेऊन पुढे जाऊया. मनसे हा नुसता पक्ष नसून एक विचारधारा आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची विचारधारा आहे आणि आपल्याला त्या विचारधारावरती चालायचं आहे. आता तुम्ही मनसेचे कार्यकर्ते आहात. हा जे मफलर तुम्ही गळ्यामध्ये टाकलाय तो नुसता एक कापड नाही आहे, तो एक शपथ आहे की मी मनसेसाठी निष्ठावंतपणे काम करीन आणि पक्षाला पुढे घेऊन जाईल. आणि तो एक विचार आहे. नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास म्हणजेच तो मनसे परिवाराला त्रास आहे, तर हे आता यापुढे होणार नाही. आणि जर झाला तर नक्कीच मनसे हा उत्तर द्यायला पण तेवढाच तयार असतो. नुसते आपल्याला फक्त मी मनसेचा कार्यकर्ता आहे असं नाही, त्याच्यासाठी आपल्याला कामं पण करायला लागेल. हा पक्ष आज 6 माणसांपासून 40 माणसापर्यंत पोहोचलाय. हा आपल्याला हजारोमध्ये पोहोचवायचा आहे नायगावमध्ये. याच्यासाठी आपण नक्कीच काम करू आणि या पक्षाला पुढच्या लेवलला आपण घेऊन जायचं आहे. प्रफुल्लदादाने सुरुवातीलाच सांगितलं की लोकांच्या डोक्यामध्ये एक मिसअंडरस्टँडिंग आहे की हा पक्ष फक्त मराठी माणसेचा आहे. हे अक्षरशः चुकीचं आहे. मनसे हा पक्ष त्या प्रत्येक माणसाचा आहे जो महाराष्ट्राचा आदर करतो, मराठी माणसाचा आदर करतो आणि मराठी भाषेचा आदर करतो. आम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा आदर कराल आणि हे गोष्ट डोक्यातून काढून टाका की मनसे हा पक्ष UP, बिहार किंवा कुठल्याही दुसऱ्या राज्याच्या लोकांचा नाही आहे. तेव्हा परत एकदा तुमचा मनसे पक्षामध्ये हार्दिक स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सभी को. सबसे पहले तो मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि आप सबने हमें इस परिवार का, मनसे का हिस्सा बनाया. और वाकई ये बहुत से लोगों के मन में था कि शायद हम यूपी से हैं या हम किसी अदर रीजन से हैं. तो थैंक यू, आपने ये आज बहुत हमें बता दिया है कि हम सब एक हैं
महाराष्ट्र में रहकर हम सब महाराष्ट्र की ज़मीन से जुड़े हैं, बाला साहब ठाकरे की ज़मीन से जुड़े हैं। और इस पक्ष प्रवेश के बाद मैं और मेरे साथ जुड़े सभी लोगों की जिम्मेदारी मैं लेते हुए ये कहूँगी कि आगे हम कोशिश करेंगे कि हमारे लाखों में लोग हमारे साथ जुड़े और मनसे का नाम सबसे ऊपर, मनसे का झंडा सबसे ऊपर होना चाहिए। जय हिंद, जय महाराष्ट्र।